कुणी संत असू द्या वा पापी व्यभिचारी, इकडेच वाहते सर्वांची रहदारी. हो भस्म चितेवर सारी नीती अनीती, मातीवर चढणे एक नवा थर अंती. पुन्हा एकदा जगामध्ये युद्धाचे पडघम वाजू लागले आणि कुसुमाग्रजांच्या कवितेतील या ओळी आठवल्या. एका बाजूला मदमस्त हुकुमशहांच्या सत्तेचा डोलारा कोसळतोय, तर दुसऱ्या बाजूला सामान्य माणसं आपला जीव मुठीत धरून जगतायत. युद्धाच्या छायेत वावरणारी माणसं काळ रात्र संपण्याची वाट बघतायत. आखाती देशात पेटलेल्या या युद्धाची झळ जगभरातील राष्ट्रांना पोहोचू लागली. अर्थात ही परिस्थिती कायम अशी नव्हती. एकेकाळी याच भागातून भारतीय बनावटीच्या वस्तू उत्तर प्रांतात जात असे. केवळ व्यवहारच नव्हे तर संस्कृतीची देवाणघेवाण या ठिकाणी चालायची. प्लायनी नावाच्या एका अभ्यासकाने म्हणूनच ठेवलं होतं की भारत हा जगातील मौल्यवान धातूंचा साठा असलेला देश आहे. एका बाजूला भारतातील मौल्यवान वस्तू आखाती देशांच्या बाजारात विकल्या जायच्या, तर दुसऱ्या बाजूला इराणी समोशाचा आस्वाद भारतीय घ्यायचे. इराणचा समोसा भारतामध्ये नेमका कसा आणि कधी आला? भारत आणि इराणची ही सांस्कृतिक देवाणघेवाण कशी होती? इतिहासाच्या पानांमध्ये आज याचा उलगडा करूया. नमस्कार, मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहेत सिद्धेश कांबळी. महाएमटीपी मध्ये आपलं स्वागत. महाभारतात आणि कालिदासाच्या रघुवंश या महाकाव्यात इराणच्या प्रदेशाचा उल्लेख पारस्य असा आढळतो. तिथल्या रहिवाशांना पारसिक असं म्हटलं जायचं. प्राचीन काळी इराणच्या दक्षिण भागात पारसा नावाचा एक प्रांत होता. जेव्हा ग्रीक लोक या भागाच्या संपर्कात आले तेव्हा त्यांनी या संपूर्ण देशाला पारसावरून पर्शिस म्हणायला सुरुवात केली. पुढे लॅटिन भाषेत त्याचं रूपांतर पर्शियामध्ये झालं. बऱ्याच काळापर्यंत पाश्चात्य जगासाठी हा देश पर्शिया म्हणूनच ओळखला जात होता. इराण हा शब्द मूळ अवेस्तन भाषेतील ऐरियाना या शब्दापासून तयार झालाय. याचा शब्दशः अर्थ आर्यांची भूमी असा होता. पर्शिया हे नाव केवळ एका विशिष्ट प्रांतापुरतं मर्यादित होतं. म्हणूनच संपूर्ण देशाला एक व्यापक ओळख देण्यासाठी इराण हे नाव अधिक योग्य मानलं गेलं. अभ्यासकांच्या मते कांस्य युगाच्या शेवटाच्या शतकांमध्ये इराणी आणि सिंध प्रांतांमध्ये वेगवेगळ्या समूहातील लोकांची नियमित रेलचेल असे. त्यांची उपासना पद्धती, भाषा यामध्ये सुद्धा अनेक साम्यस्थळं आपल्याला आढळून येतात. 3ऱ्या शतकापर्यंत ज्यावेळेस कुशाणांची सत्ता भारतासह नजीकच्या राष्ट्रांवर होती, त्यावेळी व्यवहारामध्ये संस्कृतसह पर्शियन भाषेचा प्रभाव आपल्याला बघायला मिळतो. काळाच्या ओघात इस्लामी आक्रमणाच्या वरवंट्याखाली जुनी व्यवस्था बदलली आणि नवे संबंध प्रस्थापित झाले. 13व्या शतकापासून तर योगविद्येची अरबी भाषांतरं आखाती देशात लोक वाचू लागली. 15व्या शतकापासून ते 18व्या शतकापर्यंत पर्शियन भाषा आशियामध्ये अत्यंत महत्वाची होती. व्यापारापासून ते शिक्षणापर्यंत असंख्य ठिकाणी पर्शियन भाषेचा, संस्कृतीचा प्रभाव आपल्याला बघायला मिळतो. खाद्य संस्कृती हा आपल्या समाज जीवनाचा एक अविभाज्य भाग. काळाच्या ओघात असंख्य खाद्यपदार्थांची देवाणघेवाण आपण अनुभवली. गल्लोगल्ली उपलब्ध असणारा समोसा हा खरं तर मूळचा इराणी खाद्यपदार्थ. समोशाचं मूळ नाव संभोसा असं होतं. 10व्या शतकातील इराणी साहित्यात आपल्याला याचा उल्लेख आढळतो. तिथे हा पदार्थ आकाराने लहान आणि मांसाहारी होता. आतमध्ये खिमा आणि मसाल्यांच्या संगमातून हा पदार्थ खाल्ला जात असे. मध्य आशियातील व्यापारी आणि प्रवासी जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांनी हा पदार्थ सोबत आणला. साधारणपणे 14व्या शतकाच्या सुमारास दिल्लीच्या सुलतानशाहीत राजांना समोसा दिला जातो असा उल्लेख आमिर खुसरोनं केला. इब्न बतुता या जगविख्यात प्रवाशाने मोहम्मद बिन तुगलकच्या दरबारात समोसा खाल्ल्याचं वृत्त लिहिलंय. आपल्याकडे कुठलीही गोष्ट आली की तिचं भारतीयकरण करण्याची कला आपण अगदी उत्तमरित्या साधली. काळाच्या ओघात पोर्तुगीजांनी भारतात बटाटा आणला. यानंतर समोशात आपण बटाटा भरला आणि शाकाहारी लोकांना सुद्धा या पदार्थाचा आस्वाद घेण्याची मुभा मिळाली. अशाच प्रकारे जिलेबी हा पदार्थ सुद्धा मूळचा इराणचा. रमजानच्या काळात तिथे जुलबिया हा पदार्थ खाल्ला जात असे. तिथली जिलेबी आपल्याकडच्या जिलेबीसारखी गोल गोल नसून थोडी जाळीदार किंवा फुलासारख्या आकाराची असायची. व्यापाराच्या निमित्ताने 15व्या शतकात भारताला या पदार्थाचा शोध लागला. नान हा शब्द मूळ पर्शियन भाषेतील नून या शब्दावरून आला, ज्याचा अर्थ साधे पाव किंवा भाकरी असा होतो. मुघल काळात नान हा सामान्य माणसाचा पदार्थ नव्हता. मुघल सम्राट आणि त्यांचे दरबारी पहाटेच्या नाश्त्यात खिमा किंवा कबाब सोबत गरमागरम नान खायचे. नान बनवण्यासाठी लागणारा तंदूर अर्थात मातीची भट्टी देखील मध्य आशियातूनच भारतात आली. भारतामधून सुद्धा इराणमध्ये अशाच काही महत्वपूर्ण गोष्टी गेल्या. भारतामधून आंबा, ऊस, साखर, कापूस, लिंबू असे अनेक पदार्थ इराणमध्ये गेले. आपल्याकडच्या काळ्या मिरीला तिथे काळं सोनं म्हटलं जायचं. वास्तविक जगभरातल्या संस्कृतीमध्ये अशा पद्धतीची देवाणघेवाण होऊनच आजचा आधुनिक युग जन्माला आलाय. मात्र काळाच्या ओघात विखारी साम्राज्यवाद, धार्मिक कट्टरवाद
यांच्या विषवल्लीतून जग पूर्णपणे बदललंय. सत्तेच्या राक्षसी महत्वाकांक्षेतून युद्धाचा वणवा पेटला. ही आग विझवण्यासाठी आता तरी कोणी पुढे येईल का, की राग सावडत पुढच्या पिढीने असंच पुढे जायचंय? या प्रश्नांची उत्तरं काळच ठरवेल. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या या युद्धावरची तुमची भूमिका आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी महा MTBच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.